नमस्कार. मी संजय उत्तम लाड, राहणार कनकसागज, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी शून्य मशागत या तंत्रज्ञानानं शेती करण्याचा प्रारंभ केला असून माझं आज रोजीचं हे या शेतामधलं तिसरं पीक असून यापूर्वी मी या शेतामध्ये कापूस हे पीक घेतलं होतं आणि त्यानंतर दुसरं पीक कापूस काढून भेंडीचं घेतलं होतं आणि भेंडीनंतर आता हे या शेतामध्ये तिसरं पीक मक्याचं असून या शेतात भरपूर असं तण खूप दाट या पद्धतीनं तण उगवलेलं आहे आणि या तणामध्ये माझं मका हे पीक खूप छानपणे दिसत आहे. कारण तण हे मकाच्या बरोबरीत वाढल्यानंतर शेतीकडं जर बघितलं तर असं वाटतं की ही शेती न केलेली बरी. परंतु हे तण मी का वाढू दिलं? कारण मी पोखरा या योजनेमधील शून्य मशागत या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आणि मी हे तण कसे आपल्या शेतात जास्त येईल आणि तण जास्त आल्यानंतर या तणाचा उपयोग आपल्याला या शेतामध्ये खत म्हणून कसा होईल याचं उदाहरण म्हणून मी या शेतात इतकं तण झालंय तरी पण माझ्या शेतात मी खूप आनंदी आहे. कारण हे तण आणखी 15 दिवसामध्ये या शेतातून नाहीसं होणार आहे. कारण मी या शेतावर तणनाशक टिंजर याचा वापर केला आहे आणि या टिंजरच्या तणनाशकामुळं माझ्या शेतातील तण पूर्णपणे नाहीसं होणार आहे आणि फक्त मका हे पीक असं शोभून दिसणार आहे. आणि आज रोजी टिंजर हे तणनाशक फवारल्यामुळे या तणावरील तण हे कमी कमी होण्यास प्रारंभ झाला आहे आणि या तणनाशकाचा फरक दिसण्यास आता सुरुवात झाली आहे. तरी मित्रांनो बघा, या शेतामध्ये तण किती वाढलेलं आहे. खाली पाय ठेवण्यास सुद्धा जागा नाही आणि मका ही पण खूप अशी छानपणे दिसत आहे आणि तणांचा बाजार पिकापेक्षा तणांचा बाजार या शेतामध्ये खूप दिसत आहे आणि हे तण पूर्णपणे जाणार आहे आणि हे सगळं साध्य झालंय आणि हे तण जाण्यास तणनाशक हे खूप मदत करणार आहे. परंतु हे सगळं साध्य झालंय ते श्री गुलाबरावजी खंडागळे सर यांच्या माध्यमाने. त्यांची माझी ओळख नसताना शेतात तण कितीही असू द्या, ते तण आपल्याला खत म्हणून उपयोगात येणार आहे आणि ते उपयोगात येणारं तण कशा पद्धतीनं जाईल याची माहिती आम्हाला श्री गुलाबरावजी खंडागळे सर यांनी फोनवर वारंवार माहिती देऊन कशा पद्धतीनं तणांचा बंदोबस्त करायचा हे त्यांनी शिकवलं आहे. आणि माझ्या शेतात पिकापेक्षाही या तणांचा बाजार तुम्हाला मित्रांनो कसा दिसतोय ते बघा. मध्ये शेतामध्ये पाय ठेवण्यास जागा नाही, परंतु माझ्या शेतात
पीक पण किती छानपणे दिसत आहे हेही बघा. तरी मी पोखरा या योजनेच्या अंतर्गत शून्य मशागत या तंत्रज्ञानावर मी खूप समाधानी आहे. आणि माझ्या शेतात कशा पद्धतीनं तण आहे, हे तण कशा पद्धतीने जाणार आहे, हे श्री गुलाबरावजी खंडागळे सर यांच्या माध्यमातून मी आतापर्यंत शेती करण्यास सुरुवात केली. आणि माझं आता हे तिसरं पीक असून यावरती मी टिंजर या तणनाशकाचा वापर केला आहे. या व्यतिरिक्त कुठलाही मशागतीचा खर्च केलेला नाही. फक्त मका लागवड केली, ड्रीपच्या माध्यमातून खतं सोडली आणि तणनाशकाच्या सहाय्यानं तणाचा बंदोबस्त केला. मी खूप खूप समाधानी आहे श्री गुलाबरावजी खंडागळे सर यांचं. धन्यवाद.